नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटर मसाला चिकन। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी चिकन घेतले, मी शिजवून घेतले हे हळद आणि मीठ टाकून। त्यानंतर बटर, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट 1 ते 1.5 चमचा, खोबरं 5 ते 6 काजू, कोथिंबीर, तेल, मीठ चवीप्रमाणे। आणि हे जे मसाले घेतले ते यात मी घेतले धने पावडर 1 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तर आपल्याला आधी वाटण तयार करून घ्यायचे भाजीसाठी। तर त्यासाठी मी हा कांदा घेते। कांदा आपल्याला चांगला लाल करून, कांदा आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचा आहे चांगला। बघा आता कांदा चांगला लाल झालेला आहे, मी तो काढून घेते एका भांड्यात। आता मी थोडंसं तेल घेतले कढईत, काजू आपण थोडेसे भाजून घेऊया। बघा काजूचा थोडासा रंग बदलून द्यायचा आहे आणि मग आपण आता काढून घेणार आहोत ते। त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे आणि आता मी हे पण काढून घेते। आता हा थंड झालं की हा मसाला आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचा आहे। तर त्यात आपल्याला घालायचं आहे टोमॅटो आणि कोथिंबीर। हे बघा असं आपलं वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे। भाजी बनवून घेऊयात। आता ह्या कढईत मी तेल घेते थोडंसं आणि त्यात बटर टाकायचं आहे। फक्त बटर घेतलं तर बटर जळतं, म्हणून तेल टाकायचं थोडंसं आणि बटर। आता हे बटर आणि तेल याच्यात मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते। त्यानंतर हे वाटलेलं वाटण टाकून घेते मी। तर आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा मसाला चांगला परतून द्यायचा आहे वाटण आपलं। आता आपलं वाटण परतून झालेलं आहे 3 ते 4 मिनिटं। आता त्यात मी हे मसाले टाकून घेते सगळे। मसाले थोडेसे परतून घेतले की त्यात आपण हे चिकन जे शिजवून घेतलं होतं ते थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून घेते। मसाला जर कच्चा राहिला असेल आपला थोडाफार परतण्यात तर तो चांगला शिजतो यात। बघा आपण 2-3 मिनिटं झाकून ठेवलं होतं। तर हे बघा आपल्या भाजीला चांगली तरी पण आलेली आहे आणि मसाला पण आता परतून झालेला आहे। आता मी यात चिकन टाकून घेते। चिकन टाकून चांगलं एकत्र करून घ्यायची भाजी। तर मी आता अजून थोडंसं चिकनचं पाणी घालून घेते शिजलेलं, आणि मीठ टेस्ट करून घालायचं आहे कारण चिकन शिजताना पण आपण घातलेलं होतं मीठ। हलवून घेते मी एकदा आणि आता यात टाकते मी बटर। आणि
बारीक चिरलेली कोथिंबीर, हे बघा आपलं बटर मसाला चिकन आता तयार झालेलं आहे.